आपण गोदारचे जन्मता नाही, जसं आपल्या लहान बाळाचा जन्म असा गोदार जन्म झालेला आहे. दुष्काळ आले, उन्हाळा आले, हिवाळा आले, सुपरे येऊन, कारण गौतम ऋषी धर्मपत्नी आल्या, पण गौतम ऋषी म्हणता मालामध्ये शेती करायची. सकाळी पाठी फिरून गेले, उमरा खाली पंचकान वाजायचे 12 वाजेपासून 12 वाजे शेती गेले. अति शेती मात्र जेवढी व्हायची ती नकारा सोडून भोजन करू. हे कुठे आज केशी देवजी घालायची. पुढे गणपती बापा होता, त्यांनी अंगाचा म्हैस काढून गायचा पुतळा बनवला. गायचा मंत्र बोलून गाय शेतीला पाठवली माळामध्ये. पण गणपती म्हणजे नारायण येऊन सरदार ऋषीमुनी गाय शेतात धान्य खात्याने बघितली. चालतं चालते गौतमची गाडी यायची, ती मंत्रद्वारी गाडी फेकून मारली. अगदी गाय सापली गेली. गो त्याचं पातक लागलं. पातक दूर चालले करता या उमराचं झाडे, उमरा झाडाखाली 12 वर्ष कापलेली. 3 झाडाच्या मुळातून गोदारी हे कुंडात उतरली. या कुंडामध्ये गौतम ऋषीने आंघोळ केली, त्याचं पातक दूर झालं. ही गोदारी गुप्त झाली. या लाल मंदिरात गेली. लाल मंदिरात गेलो, शंकराची गोदारी हरवली. जगाचे कल्याण करता ओलेचे करून घेतले. तेव्हा माथ्यावर मंदिर आहे, तिथे खडकून गुडकं टेकून मस्तक आपलून झाला. गंगाद्वार रामकोण खाली पुरुषोत्तम पुढा पशुवती नाशिक नांदेड पैठण आंध्रा राजमंदिर वाद गेले. इथं तुकाराम महाराज येऊन गेले म्हणून जागाचं नाव मोठे. जनी केले बर्मागिरी चालले आपली नाव म्हणा प्रकार चालायची पुण्याला करणार. तुझ्या आवडती करता विष्णू करायला जाणं विचा यनिदान वसदान फुलाचा गजरा वाहतात. गौतम ऋषी यातून गो वाटण्यात आली, त्यांनी गोदारी आणली. आपल्या पण त्यातून घडलं तुकडं आपण काय करणार म्हणून हे ठिकाणी येऊन आपल्या आईवडिलाचं नाव घेऊन ही गायीची पूजा करून ही तृतीयाचा सफर करतात. आता सर्व मासे पर्व आले.